मशीन नाही माणूस गरम. मी परवा गेलो ना तर लगेच वाजायला लागला. कसा वाजतो सायरन? कसा वाजतो? पे पे वाजतो काय? चॅनलला सबस्क्राईब करा. काय काय करा? सबस्क्राईब. हा हा हा. व्हिडिओ करू नको असं सांगतात. उद्यापासून व्हिडिओ येऊ नको. चल नाही येऊ नको. चल उद्यापासून व्हिडिओ अजिबात यायचं नाही तू. नमस्कार मंडळी, मी तेजस कदम आणि माझ्यासोबत आहे पियुष. आज मी आज सुट्टी घेतली बरेच दिवसांनी. तेव्हा 12 जुलैला एक लॉक केला होता. अभिचा बड्डे होता तेव्हा. आणि आज पुन्हा एकदा एक छोटासा लॉक. आज भटकंती करतोय पुन्हा एकदा. तसेच हे सगळं हिरवं वातावरण झालेलं आहे. आज थोडा पाऊस कमी आहे. कालपासून पावसाला सुरुवात झाली 17 जुलैपासून. पाऊस खूप पडला 8 दिवसात. त्यानंतर परत थांबला, आता परत चालू झाला आहे. आणि होपफुली आता पाऊस चांगला चालू राहील असं वाटतं. पाऊस नाही रे. हो. अरे बाबा बंद कर, मला कॉपीराईट येईल रे सोन्या. मला कामच लावून ठेवशील. काय हसतेस तू? आज शाळेत गेला होतास? हो. हा हो. आज कुठले कुठले विषय शिकलास? आज जास्त काही विषय शिकले नाही. एक मराठी. इकडे बघून बोल ना. हां सांग. एक मराठी. हां. एक इंग्रजी. एक मराठी एक इंग्रजी. दोनच लेक्चर झाले? हां. बाकीचं काहीतरी घेतली तो बॅट टच गुड टच. होय काय? असं घेतली. ते शिकवून तुम्हाला? ते तुम्हाला शिकवली का पोरींना शिकवली? पोरीला आणि आम्हाला दोघांना पण. हां. तुम्हाला अजून शिकवली नाही? सांगणार आहेत आम्हाला. हां. ते सेपरेट सांगते. बॅट टच गुड टच म्हणजे काय? बॅट टच आता सांगू नाही शकत, पण सांगू नाही शकत भाई. तू येत नाही ते सांग मला. साठी नाही, सांगू येतं, नाही. येतं, काय येतं. येतं? सर बरी. चला जरा पुढे जाऊयात आणि पुढचं जरा निसर्गरम्य वातावरण बघूया. हे बघा आता नवीनच काजू लावलेले दिसत आहेत. आपल्याच इकडचे आहेत रे. आपल्याच वाडीला कोणतरी लावलेले वाटतं. तो गाणे कदम. गण्यादन लावलं नसेल. नवीन काजू लावलेले आहेत इथं. हे बघा कोकणातली पोरा हो काहीतरी 1134. हां आहे तुम्हाला उन्हातनं दिसत नसेल. रे. आणि ह्यानं फॉलो किती जणांना केलं नाही? 3012 जणांना ह्यानं फॉलो केलं नाही. 1134 फॉलोअर्स आहे त्याचे. हां 154 पोस्ट आहेत. हां तर पियुष यस कदम ह्याला फॉलो करा. हसतोस का तू? हसतोस का? हां हसतेस का? असं दे ना. काय इथं आता आम्ही काजू झालेला आहे इकडे शेतीच. लाईव्ह थांब करूया. त्याला इंस्टाग्रामला लाईव्ह करायचं आहे. किती लोक बघतील तुला 1000 पैकी? सांग. बघतील आता येतील ते. सांग ना किती जण बघतील तुला 1000 पैकी? आपल्याला इंस्टाग्रामला किती लोक बघतील तुला? तुला काय वाटतं? वाटतं आपल्याला बघतील. किती जण बघतील? 800 जण तरी बघतील. 800 जण बघतील तुला इंस्टाग्रामला? किती? 800 ना आता 300 पर्यंत. 300 लोक बघतील तुला इंस्टाग्रामला 1000 पैकी? आईला. अरे माझे एवढे फॉलोअर्स झाले, मला लाईव्हला 10 जण पण येत नाही. तुला 300 लोक येतील असं म्हणतेस? तर चेक करूया आपण 300 लोक येतात काय इंस्टाग्रामला. बघ ओपन कर, लाईव्ह तर चालू कर. लाईव्ह ऑप्शन येतो कुठेच नाही पाहिजे. आई ना. आणि इंस्टाग्रामला 1000 फॉलोअर्स आहेत. सांगू नको, लाज वाटली पाहिजे तुला. लाज. लाईव्ह मित्रांनो ह्याचं राहू दे. ह्याचं काय नुसता लाकेच उडवत असतो. हे बघा इथं लावणी लावलेली आहे ना. इथं लावणी लावून झाले. बघा हे आमचंच शेत आहे वरचं. आणि हे आता आम्ही करत नाही. आम्ही मक्त्याने दिले शेत हे. इथंच बौद्धवाडीत एक काकी आहेत. त्या हे शेत बघतात. तर इंस्टाग्रामला ह्याचे फॉलोअर्स आहेत 1134. आणि हा म्हणतो आत्ता माझ्या इंस्टाग्रामला जर मी ओपन केलं लाईव्ह तर 300 लोक बघायला येतील. आधी तो 800 म्हटला. 800 म्हटल्यावर मी जरा म्हणजे हार्ट फेल होईल असं मला वाटायला लागलं. पण आता 300 येत आहेत. बघूया किती येतं नाही तर. इथं सेटिंग बिटिंग आली. ज्यांनी 50,000 फॉलोअर्स कमवले त्यांना 100 लोक येत नाहीत. आणि ह्याला 300 येणार आहेत. सक्सेस. हार्डकोर फॉलोअर्स आहेत ना तुझे. कर लाईव्ह कर चालू. लाईव्ह ब्रॉडकास्ट असं का दाखवत आहे? हो दे थांब नंतर बघू. ऐकतं कॅमेरा आहे. सिद्धाला नमस्कार.
ओके. आता मे महिन्यात नाही, जुलै महिन्यात आलोय. काजू काय लागलेत नाही, त्यामुळे टेन्शन. वाजला 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 ए! वाजला 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 सायरन वाजला. हा बघा पेटलाय सायरन. शाबास सिद्धार्थ, मी आलोय आलोय मी आलोय. सिद्धार्थ आलोय आलोय. तो बघा आवाज येते आवाज. हा सायरनचा आवाज येतो मगासून. मग इथं कोण आलेलं? काय माहित, इथं कोण आलेलं नाही तर काढला ना उगाच वाजत राहतो का काय? चल मगाशी पण आवाज येत होता ना, म्हणजे कोणतरी आलेलं इथं. मी म्हणतो पक्षी ओरडतोय, आता मला कळलं सायरन वाजतोय तो. पक्षी आहे सांगा. तर मित्रांनो, जो स्पॉट मी शोधत होतो तो स्पॉट मला फायनली भेटलेला आहे. आणि हिडन जेम म्हणायला हरकत नाही. तर इथं हा हिडन जेम भेटलेला आहे. अरे पाणीच नाही हिडन जेमला. हिडन जेमला पाणीच नाही बाबा. एकदा नाही, पुढच्या वर्षी असतो. हिडन जेम फसला आपला. पण इथं मस्त वातावरण आहे असं. बघा तुम्ही उन्हाळ्यात, तसं निवांत बसू शकतो. हे बघा तुम्ही उन्हाळ्यात आहे. उन्हाळ्यात उन्हाळ्यात कशाला? वातावरण चांगलं असतो, मोठं आंब्याचं झाड आहे, होय काय? निवांत बसू शकतो तुम्ही. निवांत बसू. कशाला तो सांगू नाही शकत. सांगू नाही शकत? सगळ्यात कसं सांगू नाही शकत? तू काय सांगू शकतोस मग? बसू शकता तुम्ही इथं. कशाला बसू शकता? आताच काय सर बघतात, असं बोलू शकत नाही. सर बघतायत? कुठले सर बघतायत? कुठले सर आपले व्हिडिओ बघतात? सांग. विकार सर व्हिडिओ बघतात? हा. आयुष्य. आणि हा बघ सर काय गाणे सर. आणि काय बोलतात तुला? हा, त्या अभ्यास करते काय एवढा. हा व्हिडिओ करू नको असं सांगतात. हा उद्यापासून व्हिडिओ येऊ नको. चल हे नाही येऊ नको. चल उद्यापासून व्हिडिओ अजिबात यायचं नाही. तू सर सांगतात अभ्यास करणे, व्हिडिओ कशाला येतोस मग? कितवीला आहेस? 10वी. 10 की 10 किती? 10 की 10 किती? हा 20. 10 की 10 20 होतात. सॅल्यूट. 10 की 10 20 होतात ना बरोबर. 20. ते 10 की 10 20 बरोबर आहे. असा हुशार मुलगा हा पोरगा मेरिट मध्ये येणार. लिहून देतो लिहून. 10 की 10 20 फक्त. चला. तर मित्रांनो, बरेच दिवस आपण इंस्टाग्रामला गाण्यांचे व्हिडिओ टाकतोय. शक्ती तुरा असेल, नमनातले असेल, तर बरेच दिवस मी टाकतो आणि त्याला चांगला रिस्पॉन्ससुद्धा येतो आहे. तर थँक्यू सगळ्या कोकणकरांना की एवढा सपोर्ट तुम्ही देत आहे. मला इथूनच ना रे. हां कुठून जायचं आहे? हां तर मला म्हणजे काही जणांच्या मनात प्रश्न असेलही की मी का हीच गाणी म्हणतो. तर हीच गाणी यासाठी म्हणतो कारण ही जी गाणी आहेत ना, ती आपल्या ज्या रीती आहेत, परंपरा आहेत, जी कोकणाची संस्कृती आहे त्याच्याशी सगळी रिलेटेड गाणी आहेत. आणि ही आपल्याला सगळी रिलेट होतात. म्हणजे गाण्याला पवतं बांधायचं हे मी कालच रेकॉर्ड केलं आणि टाकलंसुद्धा. तर ते विकास लांबोरे बुवा यांचं गाणं आहे. तर ह्याच्या आधी आपण पवतं बांधायचो. तर पवतं बांधायचं म्हणजे काय? आता ग्रामदेव, आता श्रावण सप्ताह असतो 7 दिवस. आमच्याकडे सुद्धा असतो प्रत्येक ग्रामदेवतेच्या देवळात 7 दिवस सप्ताह असतो. तर त्या सप्त्याला मी जातो. त्या विणा घेऊन दिवसभर राहावं लागतं. आणि रात्री जागरण वगैरे असतं, तेव्हा कथासुद्धा असते. माझ्या यूट्यूबला तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही बघितलं असेल कथेचा वगैरे व्हिडिओ. तर तेव्हा पवतं जे असतं ते दिलं जातं. एक दोरा असतो. आता कोकणकरांना माहितीच असेल बऱ्याच जणांना. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की जो एक दोरा असतो जो ग्रामदेवतेने दिलेला असतो गणरायाला बांधायला आणि आपल्या गळ्यात घालायला किंवा हातात बांधू शकतो आपण. तर त्याच्यावरून हे गाणं विकास लांबोरे बुवांनी रचलं होतं आणि ते गाणं इतकं फेमस झालं, गाण्याला पवतं बांधायचं. तर अशा रीतीभाती ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाही कोकणात राहूनसुद्धा. आता आम्ही पवतं आणायला जायचो ना, तर पवतं आणायचो, खीर खायचो, देवळात खीर असायची ती खायचो आणि घरात यायचो. आम्हाला माहिती नसेल त्या पवतं बांधण्यामागं काय उद्देश होता. तर त्या गाण्यात सगळा अर्थ जो आहे तो दिलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन गाण्याला पवतं बांधायचं हे यूट्यूबवर गाणं शोधा आणि ते बघा. तुम्हाला नक्की कळेल का पवतं बांधलं जातं. आणि हे आपलं कोकणातलं सर्वात मोठं
ग्रामदैवत आणि गणराय यांना इतका का मान सन्मान हा कोकणात आहे, त्यांच्याबद्दल एवढी श्रद्धा काय आणि त्यांचं सुंदर नातं कसं गुंफण्यात आलं आहे या पूर्वजांनी, तर हे तुम्हाला दिसून येईल. गाडीवाले काय म्हणतात? हां होय होय सरळ जावा. काका व बिचारे एवढी मोठे पाईप घेऊन जात आहेत. आता मी काय करू आता त्यांना पोचू तिकडे. पोचू म्हणजे अरे सरबरी पोचू घरात पोचू हा असं पण ना. तर परवा मी रील इथे केली होती बघा, याच दगडावर बसून मी रील केली होती. ते कुठली रील केली होती सांग ना, गाण्याचं नाव सांग. ती गवळण केली होती बा मी इथं खाली. चल रे गोपाळा बघितलीच नाही तुझ्या आईला हड कुत्री मला बघितलीच नाही. नॉनसेन्स हा दलिद्री कार्ड आहे, ह्याला माझा आयडी नाही माहिती. हा नॉनसेन्स. चला चल ठेव, चल चल आता. नुसतं मोबाईलवर काढलेलं असतंय, 10वीला गेलंय पोर, नुसतं मोबाईलवर काढलेलं. चला आपल्या विश्वात आपण आलेलो आहोत, आपल्या वाडीत. हे बघा हे आमची विहीर, छोटी विहीर, आणि ही आमची पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. पण ती गेल्या वर्षी कोसळले, सॉरी हो ह्याच वर्षी कोसळले, पण तिचं बांधकाम सुद्धा ह्या वर्षी होणार आहे. तर चला होपफुली आपण आता निघूया. फोटो नको काढू माझा. फोटो नाही का? तब्येत बरी नाही तुझी? हा तुझी तब्येत बरी नाही? होय रे. काय होत आहे? हा हात फुटतोय जाम. कशात? तो तुझा तो काजूतला सायरन सारखा वाजतोय. वा वा का? ते माणसं गेली का वाचतो. माणसं नसताना पण वाजतोय, सारखा आवाज येत राहतो. त्या हवेने हवेने वाजतो? मग हवा चोरी करते काय? नानी सांगते हवा पण चोरी. पोरग्यान तुझ्या बरोबर नाही बसवला मशीन. नाही माणूस मी परवा गेलो ना तर लगेच वाजायला लागला. कसा वाजतो सायरन? कसा वाजतो? प्याम 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 प्या प्या वाजतो काय? प्याम 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 प्या विचारलं वाचतो तो. आम्ही नाही ना पाठीमागे, हा मग आमचा तो काय तो म्हणतात वॉचमन. हा वॉचमॅन, वॉचमॅन हा. तो वाचतो. तू जेवण काय केलं आज? जेवण काय मला बरं नाही रे बाबा. मग जेवण केलासच नाहीस? पोरग्याने माझ्या डॉक्टरकडनं परवा आणलं नाही. कुठल्या पोरग्यान? बारक्या मोठ्याने बारक्याला जायचं ना रे. होय काय? हा हा हा. काय होत होता? हात फुटतोय? हातच फुटतोय बाकी काय. तर पहिल्यापासून तुला त्रासच झालाय? हो पडल्यापासून नाही. डॉक्टरकडनं 5,000 रुपये खर्च केलाय. होय काय? पोराने माझ्या. चालेल चालेल काय करायचं? ठीक आहे. मग जेवणच काय केलंच नाही? नाही केलं जेवण. केलंस ना, तेच म्हणते जेवण मी. येणार आहे जेवायला तुझ्याकडे. चल मग रात्रीची आमटी भाजी आहे. चालेल. मग रात्री चालते. चपाती भाजल्यात पासा आणि भात केलाय. चालेल ठीक आहे. घर झाला पुरा? घर कसा होईल तुम्ही बघायला आलात आहे? काय बघायला आलो? बघ आता येता जाता बघतोय ना, आता पण बघून आलो. तर खडी बिडी टाकून ठेवलीस नाही समोर, ग्रिल बिल लावलीस ती. होय हळूहळू होईल, तू काही चिंता करू नको. तू असंपर्यंत घर होणार. अरे होणार. हा मी तेच माझा सांग. घर वाचा व्हायला काय फक्त प्लास्टर करायचं आहे आणि लाद्या. ते आता पाणी नव्हतं म्हणून मिस्त्री गेले. आता येतील मिस्त्री येतात, रोज येतात ना. आता येतील ते काम तिथलं आटपून येतील खरं. ते अर्धा इथं काम करतात, अर्धा तिथं करतात. होय ना? काय नाही पाणी नव्हतं तेव्हा. पाणी नव्हतं काय? हा हा. तू बरोबर मिस्त्र्यांची बाजू घेतेस. कशाला बाजू? घर व्हायला पाहिजे ना, मग घ्यायलाच पाहिजे बाजू. अरे हो तसं नाही, पण पाणी नव्हतं. तो बोलत होता पाणी असतं तर मी पुरा करून दिला. आता 15 दिवस झाले पाणी आलंय. होय काय? पण त्यांना करायला तिथे पुरा करतील तेव्हा इकडे येतील, मग एक मार्गी करतील ना. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. तू मुलाखत दिलीस, थँक्यू. हा हा? मुलाखत दिलीस, थँक्यू. कसली बघू ते मला. तुला दाखवतो मुलाखत दिलीस. मला आता माझा जीवाचाच कंटाळा आहे. गप जीवाचा कंटाळा. हवा तर बोल. अगं हात फुटतोय लय. चॅनलला सबस्क्राईब करा. काय काय करा? सबस्क्राईब. हा 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 आणि ओके. फॉलो करा इंस्टा पेजला. तुझ्या तुझ्या की माझ्या? दोघांच्या का? माझा इन्स्टा पेज सांग. काय मी पण वाचलं नाही. तेजस कदम. थोबाड असा फोडीन ना. असंच आहे ना? तेजस कदम. नीट सांग. थांब बघून सांगायचं. मी काय तुझं इंस्टा. माझ्यासोबत हा इंस्टाग्रामला व्हिडिओ करतो, युट्यूबला व्हिडिओ करतो. माझ्या पेजचं नाव पण ह्याला माहित नाही
किती मी काय बेसच्या नावाने वाचायला बसलो. किती बेचैन अवस्था असेल माझी, विचार करा. सांग लवकर. इंस्टाग्रामवर शोधतोय माझं नाव काय आहे ते. देवा, अशी माणसं का तुम्हाला सोबत दिलेस हा, ज्यांना माझं इन्स्टा पेज पण माहित नाही, जे माझ्या युट्यूब चॅनल गावकऱ्यांचा मध्ये. तेजू. हा काय आहे? गावकऱ्यांचा तेजू. वर बघून सांग. गावकऱ्यांचा तेजू. हा मग काय सांगायचं इंस्टाग्रामला? गावकऱ्यांचा तेजूला फॉलो करा, लाईक करा, हा आणि कमेंट करा. हा आणि युट्यूबला? यूट्यूबला सबस्क्राईब करा, हा सबस्क्राईब करा आणि कमेंट टाका, हा आणि लाईक करा. लाईक करा. चला बाय बाय. व्हिडिओ- तुम्हाला कळलं असेल तर समजून घ्या. बाय बाय.